नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. 2-3 महिने झाले असतील आम्ही या नव्या बिल्डिंगमध्ये राहायला आलो होतो. बिल्डिंग तशी जुनी असली तरी तिची रचना खूप हवेशीर होती. 4 मजली इमारतीत 4थ्या मजल्यावर आमचं नवीन भाड्याचं घर होतं. तिथे आमच्या आधीच एक सुखी कुटुंब राहत होतं. सुरुवातीला आमची नात्यांशी थोडीफार ओळख झाली होती. ते नवरा बायको आणि त्यांची एक गोड 10 वर्षाची मुलगी असे तिघेजण तिथे आनंदात राहत होते. त्यांच्या प्रेमळ वागणुकीने आम्हालाही तिथे लवकरच घरच्यासारखं वाटायला लागलं. पण जसा जसा वेळ जात होता तसं तसं आमचं बोलणं अधिक वाढत गेलं. समोरच राहायला असल्यामुळे आणि आमच्या मजल्यावर दुसरं कोणी नसल्यामुळे समोरच्या वहिनी अधूनमधून आमच्या घरी येत असत. त्यांच्या येण्याने घरात एक प्रकारची जिव्हाळी निर्माण व्हायची. त्या वहिनी खूप मनमिळाऊ आणि हसऱ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा जायचा हे कळायचं सुद्धा नाही. त्या आमच्या घरी आल्यावर माझ्या बायकोला कामात मदत करायच्या आणि माझ्याशी मित्रत्वाने बोलायच्या. त्यांच्या आपुलकीच्या वागण्याने आमचं नातं हळूहळू अधिक घट्ट होत गेलं. त्यांचा नवरा कामासाठी बहुतेक वेळा बाहेरगावी असायचा. त्यांची मुलगी शाळेत गेलेली असायची. त्यामुळे वहिनींना घरी थोडं एकटं वाटायचं. आमच्या घरी आल्यावर त्यांना थोडा वेळ घालवायला मिळायचा आणि आम्हालाही त्यांच्या सहवासाचा आनंद मिळायचा. हळूहळू आमच्यात एक प्रकारची मैत्री आणि विश्वासाचं नातं तयार झालं होतं. हळूहळू आमची चांगली जवळीक वाढली आणि वहिनी आता मन मोकळेपणाने आम्हालाही बोलत होती. त्यांच्या मनात कोणताही संकोच राहिला नव्हता आणि त्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टीसुद्धा आमच्यासोबत शेअर करत होत्या. आम्हालाही त्यांच्यासोबत बोलताना खूप आनंद येत होता. आम्ही पण एकदम मनसोक्त गप्पा गोष्टी त्यांच्याशी करत होतो. त्यांच्या हसऱ्या स्वभावामुळे वातावरण नेहमी आनंदी आणि हलकं-फुलकं राहायचं. त्यांच्या नवऱ्याशी पण आमचं छान जमत होतं. ते जेव्हा घरी असायचे तेव्हा पण बहुतेक वेळा ते कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहत होते आणि वहिनी तिच्या घरातील सगळी कामे आवरून आमच्या घरी साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान येत होती आणि माझ्या बायकोशी मनसोक्त गप्पा मारत बसत होती. दोघींची चांगली मैत्री झाली होती आणि त्यांना एकमेकांच्या सहवासात खूप बरं वाटायचं. सकाळी तिच्या मुलीला डब्बा बनवून शाळेत पाठवलं आणि नवरा कंपनीत गेला की ती पूर्ण दिवस आमच्या घरीच राहत असत. तिची मुलगी पण शाळेतून आली की ती पण आमच्याच घरी खेळायला आणि गप्पा मारायला येत असे. ते दोघेही संध्याकाळीच त्यांच्या घरी जात होते. आम्ही एकमेकांना आता जास्त जवळून ओळखायला लागलो होतो. आमचे सुखदुःख एकमेकांशी व्यक्त करत होतो आणि एका कुटुंबासारखं मजेत राहत होतो. आमच्यात एक अनोखं आणि घट्ट नातं तयार झालं होतं, ज्यात प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा ओलावा होता. मी ऑनलाईन क्लास घेत होतो, त्यामुळे नेहमी घरीच असायचो. कधी तर बाहेर जात असे. आम्ही इतके एकमेकांत गुंतलो होतो की कधी आम्ही बाहेर हॉटेलला जेवण करायला जाणार असलो तर त्यांना सोबत घेतल्याशिवाय जेवण करायला जात नव्हतो. त्यांच्याशिवाय आम्हाला अधुरं वाटायचं आणि ते पण जेवण करायला बाहेर जाणार असतील तर आम्हाला सोबत घेऊन जात असत. आमच्यात कुटुंबासारखी ओढ निर्माण झाली होती. एकमेकांच्या सहवासाशिवाय आम्हाला चैन पडत नसे. परंतु बऱ्याच वेळा वहिनीचा नवरा कामामुळे आमच्यासोबत जेवण करायला किंवा बाहेर फिरायला येत नसे. त्यामुळे वहिनी त्यांच्यावर नाराज असायची आणि मला म्हणायची, तुमची बायको खूप नशीबवान आहे, कारण तिला तुमच्यासारखा नवरा मिळाला आहे. तिचं ते बोलणं मला खूप आवडत होतं. तिच्या त्या शब्दात एक प्रकारची प्रशंसा आणि अपेक्षा दडलेली असायची. असेच एक दिवस आम्ही पाणीपुरी खायला जायचं ठरवलं आणि वहिनी पण आनंदाने तयार झाली. आम्ही संध्याकाळी तयार होऊन त्यांच्या येण्याची वाट बघत बसलो. वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि आनंद होता. वहिनी तयार होऊन आल्यावर त्या खूप आनंदी दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. आम्ही सगळे मिळून पाणीपुरी खायला गेलो आणि खूप धमाल आली. त्या दिवशी वहिनी खूप मनमोकळ्या गप्पा मारत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खूप बरं वाटत होतं. त्या क्षणी आम्ही सगळे दुःख विसरून फक्त आनंदात जगत होतो. 2-3 दिवसांनी माझ्या बायकोचा वाढदिवस होता, म्हणून आम्ही सगळेजण बाहेर जेवण करायला जायचे ठरवले आणि वहिनीचा नवरा पण आमच्या सोबत येणारा होता. त्यामुळे वहिनी खूप आनंदी दिसत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. आम्हालाही त्यांना सोबत घेऊन जायला खूप बरं वाटणार होतं. पण अचानक त्यांच्या नवऱ्याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की त्याला काही महत्त्वाचं काम आलं आहे, त्यामुळे त्याला घरी यायला उशीर होणार आहे. म्हणून त्यांनी आम्हाला बाहेर जाऊन येण्यास सांगितलं. त्यांचा कॉल आल्यावर वहिनीच्या चेहऱ्यावरची आनंदाची चमक एकदम ओसरली आणि तिथे एक उदासीनता जाणवू लागली. त्यांचं न येणं तिला खूप वाईट वाटलं होतं हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.
मी तिला तिच्या चेहऱ्याकडे बघून काळजीने विचारलं, काही अडचण आहे का वहिनी? तर ती हलक्या आवाजात मला म्हणाली, आमचे हे येणार नाहीत. तिच्या त्या दुःखी बोलण्याने मलाही थोडं वाईट वाटलं. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो, बरं वहिनी, मग आपण उद्या जाऊयात का? उद्या ते पण फ्री असतील? तर ती हळू आवाजात म्हणाली, नाही, आज वाढदिवस आहे आणि तुमचा जेवणाचा प्लॅन पण आहे, तर आपण आजच जाऊया. मी म्हणालो, ठीक आहे. असं म्हणून तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. त्या उदासीन वातावरणात पण बाहेरच्या मस्त थंड वाऱ्याने आम्हाला थोडा आधार दिला आणि माझी मुलगी पाणीपुरी खायची म्हणत होती, म्हणून मी म्हणालो, आपण अगोदर एक पाणीपुरी खाऊ आणि नंतर हॉटेलला जाऊ. पाणीपुरी खाऊन झाल्यावर आम्ही जेवण करायला एका चांगल्या हॉटेलमध्ये गेलो आणि टेबलवर जाऊन बसलो. पण बहिणीच्या चेहऱ्यावरची उदासी अजूनही पूर्णपणे गेलेली नव्हती, हे मला जाणवत होतं. आम्ही केक आणला आणि कापला व सर्वांनी वाढदिवस साजरी केला आणि केक पण खाल्ला. नंतर आम्ही हॉटेलमध्ये टेबलवर बसलो होतो आणि वातावरणात एक प्रकारची शांतता होती. तेवढ्यात माझ्या बायकोला फोन आला आणि ती बाजूला जाऊन मोठ्याने हसून बोलत होती. आमची मुलगी पण बाजूला खेळण्यात गुंग झाली होती. अचानक वहिनी माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाली, तुम्ही खूप समजूतदार आहात. तुमचा स्वभाव मला खूप आवडतो. आणि तिच्या त्या अनपेक्षित बोलण्याने मी क्षणभर गोंधळलो. मला काय उत्तर द्यावं हे सुचत असलं तरी मी थोडे हिंमत करून तिला म्हणालो, वहिनी, तुम्ही पण सुंदर आहात. माझ्या त्या प्रशंसेने ती लाजून खाली बघू लागली आणि हळू आवाजात म्हणाली, पण माझ्या या सुंदरतेचा काय उपयोग? तिच्या त्या दुःखभऱ्या बोलण्याने मला वाईट वाटलं. मी तिला काळजीने विचारलं, का बरं असं का म्हणत आहात? तर ती नाराज होत मला म्हणाली, हो, खरंच बोलत आहे. हो, मी तिला आग्रह करत म्हणालो, हो, पण काय कारण आहे सांगा ना. मला तिचं दुःख जाणून घ्यायचं होतं. माझा आग्रह बघून ती हळू आवाजात आणि दुःखभऱ्या स्वरात म्हणाली, माझ्या या सुंदर रूपाला बघणारा माझ्याजवळ कधी येत नाही. सगळ्यांना फक्त माझं सौंदर्य दिसतं, पण माझ्या मनातला दुःख आणि एकटेपणा कोणाला दिसत नाही. तिच्या त्या हृदयद्रावक शब्दांनी माझं म्हणणं खिन्न झालं. मला तिच्याबद्दल अत्यंत सहानुभूती वाटली आणि तिला आधार देण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. तिच्या त्या दुःखभऱ्या बोलण्यावर मी अधीर झालो आणि हिंमत करून म्हणालो, तर काय करू? या सुंदरतेचं मी आहे ना. माझ्या त्या अनपेक्षित बोलण्यावर ती क्षणभर गोंधळली आणि मला प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाली, काय म्हणाला? तिचा तो प्रश्न ऐकून मी घाबरलो आणि अडखळत सॉरी म्हणायला लागलो. मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप झाला आणि मी तिला दुःख पोचवलं या विचाराने माझं मन अस्वस्थ झालं. माझी अस्वस्थता बघून ती थोडी हसली आणि म्हणाली, मजाक करत आहात? तिच्या त्या हलक्या फुलक्या बोलण्याने माझा जीवात जीव आला आणि मी थोडा शांत झालो. मग मी तिला पुन्हा अविश्वासाने म्हणालो, खरंच तुम्ही खूप सुंदर आहात. मला तुम्ही खूप आवडता. माझं ते प्रेमळ कबूल ऐकून ती उत्सुकतेने म्हणाली, खरंच का? मी तिला आग्रहपूर्वक म्हणालो, हो, माझी शपथ. तेवढ्यात माझी बायको आली आणि आम्ही मग एकमेकांकडे चोरून बघत जेवण केलं आणि घरी गेलो. माझ्या मनात मात्र वहिनीचे विचार घोळत होते. घरी गेल्यावर बायको मला म्हणाली, उद्या माहेरी अचानक जावे लागणार आहे. मी तिला काळजीने विचारलं, काय झालं? त्यावर ती म्हणाली, आईची तब्येत ठीक नाही आहे. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू जाऊन ये. ती माहेरीच गेल्यावर समजलं की 3-4 दिवस येणार नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठूच वाटत नव्हतं. माझं डोकं खूप दुखू लागलं होतं. मी कसाबसा उठलो, दूध घेतलं आणि तसाच बेडरूममध्ये जाऊन झोपलो. दार अर्धवट उघडं ठेवलं होतं. माझं मन वहिनीच्या विचारात गढून गेलं होतं. जवळपास 11:30च्या सुमारास वहिनीच्या धडपड करत दार ढकललं आणि तडक माझ्या बायकोचे नाव घेत आत आल्या. त्यांच्या घाई गर्दीने माझी अधुरी झोप मोडली आणि मी आतूनच खिन्न आवाजात म्हणालो, ती घरात नाही आहे. माझा आवाज खोल आणि आजारी वाटत असल्यामुळे बहुतेक त्यांना लगेच जाणवलं असावं, कारण वहिनी माझ्या आवाजाच्या दिशेने बेडरूमकडे येत काळजीने विचारू लागल्या, अहो, आजारी आहात का? त्या थेट आत आल्या आणि मला बेडवर झोपलेलं बघून काळजीच्या स्वरात म्हणाल्या, अगं बाई, काही दुखतंय का? त्यांच्या त्या आपुलकीच्या प्रश्नाने मला थोडा आधार मिळाला आणि मी हळू आवाजात हो म्हटलं. त्यांनी लगेच उत्सुकतेने विचारलं, काय दुखतंय? मी निशस्तपणे म्हणालो, डोकं दुखतंय. त्या काळजीने म्हणाल्या, काही लावलं की नाही? औषध वगैरे घेतलंत का? मी निराशपणे उत्तर दिलं, घरात औषधाची बाटली सापडली नाही. त्यावर त्या हळू आवाजात म्हणाल्या, मला म्हणायचे मी दिल्ली असती. त्यांच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून आलं आणि मी फक्त गप्प बसलो. मला त्यांच्या आपुलकीची आणि काळजीची जाणीव झाली आणि क्षणभर माझ्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले. माझ्या शांततेला पाहून त्या माझ्याजवळ बसल्या आणि माझ्या कपाळावर हळुवारपणे हात फिरवू लागल्या. त्यांच्या त्या स्पर्शाने
मला खूप बरं वाटलं. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती आणि त्या क्षणी मला माझ्या बायकोची आठवण झाली. मी त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं आणि माझ्या मनात त्याबद्दलचा आदर आणखी वाढला. तशा त्या लगेच आपल्या घरी गेल्या. त्यांची एक मुलगी शाळेत गेली होती आणि पती सकाळी ऑफिसला त्यामुळे चौथ्या मजल्यावर आम्ही दोघेच होतो. खरं तर त्यांच्या तत्काळ मदतीच्या वृत्तीने माझं मन कृतज्ञतेने भरून आलं. वहिनींनी एका हातात ताटात गरमागरम पोळी भाजी आणि दुसऱ्या हातात विकसवत दुसरा एक मल्लम आणला. माझ्याजवळ येऊन काळजीच्या स्वरात म्हणाल्या, थोडे खाऊन घ्या बरे. आणि त्यांनी मला बळजबरीने 2 पोळ्या खायला भाग पाडले. त्यांच्या त्या आग्रहापुढे माझं काही चाललंच नाही. पोटात अन्न गेल्यावर मला थोडं बरं वाटलं. त्यांनी मला हळुवारपणे झोपायला लावलं आणि प्रेमळपणे म्हणाल्या, मी लावू का तुमच्या डोक्याला विक्स? मी त्यांना नको कशाला म्हणालो, पण त्यांनी असे काय करता झोपावरी नीट म्हणत मला थेट आदेशच दिला. त्यांच्या त्या अधीरयुक्त प्रेमळपणा पुढे मी एका गुलामासारखा झोपलो. मी झोपल्यावर त्या माझ्याजवळ बसल्या आणि माझ्या डोक्याला हळूहळू विक्स लावू लागल्या. त्यांच्या नाजूक बोटांचा स्पर्श माझ्या डोक्याला शांतता देत होता. मला तर काय होते हे समजतच नव्हतं. वहिनी खरंच खूप सुंदर होत्या आणि त्यांच्या काळजीच्या घेण्याच्या अंदाजाने मी तर पुरता घायाळ झालो होतो. माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक अनोखी भावना निर्माण झाली. त्या माझ्या डोक्याला विक्स लावत होत्या आणि मी त्यांच्या जवळच असल्याने एक प्रकारची ऊब अनुभवत होतो. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची भावना स्पष्ट दिसत होती आणि त्या क्षणी मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम वाटलं. माझं आजारपण कुठेतरी हरवून गेलं आणि त्यांच्या सहवासात मला एक अनोखा आनंद मिळाला. त्यांनी माझ्या नजरेला नजर भिडवली आणि माझ्या मनात बदललेले विचार त्यांनी नक्कीच ओळखले. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक दिसत होती जी माझ्या मनात अनोखी खळबळ निर्माण करत होती. आज बहुतेक माझ्या एकटेपणाचा फायदा घ्यायचाच असं त्यांनी ठरवलं होतं की काय कोण जाणे. त्यांनी माझं डोकं दाबता दाबता माझ्या बायकोबद्दल विचारपूस करायला सुरुवात केली. ती 2-3 दिवस येणार नाही हे कळल्यावर त्यांनी माझ्यावर पहिलं जाळं टाकलं. डोकं दाबता दाबता त्यांनी नकळतपणे माझ्या गालावरून बोट फिरवलं. त्यांच्या त्या हलक्या स्पर्शाने माझ्यात एक प्रकारची उत्तेजना वाढली आणि मी डोळे बंद करून घेतले. त्यांना मिळायचा तो इशारा मिळाला. त्यांनी मला उत्सुकतेने विचारलं, फक्त डोकंच दुखतं की अजून काही दुखतं? आता मला स्वतःला आवरणं अशक्य झालं होतं. मी धडपडत उठून बसलो आणि त्यांना मिठी मारली. त्यांनी थोडा वेळ विरोध करत म्हटलं, अहो हे काय करता आहात? असं काय करता आहात? हे बरोबर नाही. कुणी येईल ना. पण त्यांचा तो विरोध फक्त वरवरचा होता हे मला जाणवलं. तोपर्यंत मी माझे ओठ त्यांच्या ओठावर ठेवले आणि त्यांना ओठावर ओठ ठेवून किस करत होतो. आता त्यांचा विरोध मावळला होता आणि त्यांनी मला उत्स्फूर्तपणे साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या त्या उष्ण श्वासांची ऊब आणि प्रेमाचा प्रतिसाद माझ्यात एक नवं चैतन्य निर्माण करत होता. त्या क्षणी आम्ही दोघेही सर्व बंधनं विसरून एकमेकांत हरवून गेलो. मी त्यांना माझ्या हृदयातील खरी भावना बोलून दाखवली. मला तुम्ही खूप आवडता. खरं सांगायचं तर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही माझ्या इतक्या जवळ याल. माझ्या त्या मनमोकळ्या कबुलीने त्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखं हास्य उमटलं. त्या माझ्या डोळ्यात प्रेमळपणे बघून म्हणाल्या, मला तर तुम्ही इथे आलात त्या दिवसापासूनच खूप आवडायला लागला होता. तुमच्या बोलण्यातील आपुलकी आणि तुमच्या स्वभावातला गोडवा माझ्या मनाला स्पर्शून गेला होता. त्यांच्या त्या गोड शब्दांनी माझं मन आनंदाने भरून गेलं. त्यापुढे म्हणाल्या, मी खूप वाट पाहत होते की कधी तुमची बायको माहेरी जाईल आणि आपापल्या असं एकत्र राहता येईल. खरंच तुम्ही खूप छान आहात. त्यांच्या त्या उत्कृष्ट इच्छेने माझं मन अधीर झालं आणि मी त्यांना आणखी जवळ ओढलं. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं आणि त्यांच्या कपाळावर हळुवारपणे किस केली. त्या क्षणी आमच्या दोघांच्या मध्ये एक अनोखं प्रेमळ बंधन तयार झालं होतं. आता त्या पण उत्तेजित झाल्या होत्या आणि त्यांच्या श्वासांची गती वाढली होती. त्या रोमांचक वातावरणात माझ्या मनात एक काळजाचा विचार डोकावला. मी त्यांना हळू आवाजात विचारलं, तुमचा नवरा आणि मुलगी घरी आले तर मग कसं होईल? त्यांना आपल्याविषयी काही कळलं तर काय करायचं? मला खूप भीती वाटत आहे. माझ्या त्या काळजीभऱ्या बोलण्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे उत्तेजित भाव थोडे उसरले. माझी काळजी बघून त्या माझ्या डोळ्यात प्रेमळपणे बघितल्या आणि म्हणाल्या, तुम्ही काही काळजी करू नका. ते दोघेही आता येत नाहीत. नवरा उशिरा घरी येतो आणि मुलीला पण अजून टाईम आहे यायला. तोवर आपण प्रेम करू. त्यांच्या त्या निर्धास्त बोलण्याने माझ्या मनातील भीती थोडी कमी झाली आणि एक प्रकारची निश्चिती आली. मी त्यांना विचारलं, दरवाजा उघडाच आहे ना? त्यावर त्या मुश्किलपणे हसल्या आणि म्हणाल्या, नाही हो, मी दरवाजा बंद करून आली आहे. तुम्ही निवांत राहा. कसलेही टेन्शन घेऊ नका. आपण आता इथे दोघंच आहोत.
त्यांच्या त्या खात्रीच्या शब्दांनी माझं मन पूर्णपणे शांत झालं. त्या मला उत्कटतेने म्हणाल्या, आज मोडून टाका, तोडून टाका, जसं पाहिजे तसं करा, पण माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण करा. मला त्यांच्याकडून पाहिजे ते सुख मिळत नाहीये. मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. मला खूप प्रेम करा. त्यांच्या त्या भाऊक आणि अर्थविनंतीने माझं मन पिळवून टळून निघालं. मला त्यांच्या एकटेपणाची आणि अतृप्ततेची जाणीव झाली. त्यांच्या त्या हृदयद्रावक शब्दांनी माझं मन सहानुभूतीने भरून आलं आणि मी तिला अत्यंत घट्ट मिठी मारली. त्या क्षणी माझं मन त्यांच्या दुःखाने व्याकुळ झालं आणि त्यांना भरभरून प्रेम करण्याची इच्छा माझ्या मनात दाटून आली. त्या माझ्या मिठीत विसावल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मला त्यांच्या दुःखाची जाणीव झाली. मी त्यांच्या कपाळावर प्रेमळपणे किस केलं आणि त्यांना हळू आवाजात म्हटलं, काळजी करू नका, मी आहे तुमच्यासाठी. माझा त्या शब्दांनी त्यांना थोडा आधार मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल दिसली. मी तिला माझ्याकडे ओढले आणि घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, तू खूप मादक दिसतेस, मला तू खूप आवडतेस. आणि ती पण खुश होऊन मला म्हणाली, तुम्ही पण मला खूप आवडता, मी पण तुमच्या प्रेमात पडली आहे. ती मला घट्ट बिलगली, पण मला खूप मस्त वाटत होतं. थोडा वेळ असेच चालू राहिले आणि मग मी तिच्यावर तुटून पडलो. ती म्हणाली, माझा नवरा मला पाहिजे तसं सुखी ठेवत नाही, त्यामुळे मी खूप दिवसापासून उपाशी आहे. मला आज जे सुख पाहिजे. मी म्हणालो, माझी राणी आहे, तू काळजी करू नको, मी आहे ना. आता आपण 3-4 दिवस खूप मजे करूया. ती पण खुश होऊन हो म्हणाली आणि आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो आणि एका नव्या आणि रोमांचक अनुभवाच्या दिशेने प्रवास करत होतो. तीही मला पूर्णपणे साथ देत होती आणि आता तर वेड्यासारखे माझ्यावर तुटून पडली. अखेर एका अंतिम टोकावर येऊन पोचलो. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी जाग आली तेव्हा तिला काल घडलेल्या घटनांचे विचार अजूनही मनात घोळत होते. खिडकीतून येणारा मंद वारा आणि सकाळच्या सूर्यकिरणांनी खोली उजळून निघाली होती. पण माझ्या मनात मात्र एक वेगळंच वादळ सुरू होतं. समोरच्या घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि नकळत माझी नजर तिकडे वळली. वहिनी दारात उभ्या होत्या. आमची नजरानजर झाली. काही क्षण दोघेही शांत राहिलो, पण त्या नजरेत अनेक न बोललेले प्रश्न आणि भावना दडल्या होत्या. त्यांनी हलकसं स्मित केलं आणि माझ्या मनात एक वेगळीच ऊब पसरली. त्या दिवसापासून आमच्यातील नातं अधिक गहिरं होत गेलं. मात्र त्या नात्यात केवळ आकर्षण नव्हतं, तर एकमेकांच्या भावना समजून घेण्याची एक वेगळीच ओढ होती. आम्ही रोज भेटत होतो, गप्पा मारत होतो, पण आता प्रत्येक शब्दामागे एक वेगळीच जाणीव होती. एक दिवस संध्याकाळी बिल्डिंगच्या टेरेसवर आम्ही दोघेच उभे होतो. आकाशात मावळणाऱ्या सूर्याने केशरी रंगाची उधळण केली होती. दूरवर पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यांकडे परतत होते. वहिनी शांतपणे रेलिंगला टेकून उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ शांतता होती. मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. काही वेळा आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. अखेर त्यांनीच शांतता भंग केली. त्या म्हणाल्या, कधीकधी आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि आपलं संपूर्ण जग बदलून टाकतात. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. मी हलक्या आवाजात विचारलं, आणि मी तुमचं जग बदललं आहे का? त्या हसल्या. त्यांच्या डोळ्यात चमक होती आणि म्हणाल्या, कदाचित हो, कारण तुमच्याशी बोलताना मला स्वतःला पुन्हा शोधल्यासारखं वाटतं. त्या संध्याकाळी आम्ही खूप बोलत राहिलो. आयुष्य, स्वप्न, अपूर्ण इच्छा, जुन्या आठवणी अशा अनेक विषयावर आमच्या गप्पा रंगल्या. ज्या जितक्या माझ्याशी मन मोकळं करत होत्या, तितकंच मी त्यांच्यासमोर स्वतःला उघड करत होतो. दिवस पुढे सरकत होते आणि आमच्यातील जिव्हाळा अधिक वाढत होता. आता आम्ही एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दुःखांशिवाय, शब्दांशिवाय ओळखू लागलो होतो. त्यांच्या चेहऱ्यावरची एक छोटीशी उदासी मला अस्वस्थ करायची आणि माझ्या मनातील ताण त्यांनी सहज ओळखायचा. एक दिवस पावसाळ्यातील पहिली सर आली. सगळीकडे गारवा पसरला होता. बिल्डिंगच्या गच्चीवर उभं राहून आम्ही पावसाचा आनंद घेत होतो. थेंबाच्या सरीमध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्यांनी दोन्ही हात पसरवत आकाशाकडे पाहिलं आणि हसत म्हणाल्या, किती वर्षांनी असं मनापासून पावसात भिजते मी. त्यांच्या त्या निरागस आनंदाकडे पाहताना मला जाणवलं की त्या फक्त प्रेम शोधत नव्हत्या, तर त्यांना कोणीतरी समजून घेणारं, त्यांचं ऐकून घेणारं माणूस हवं होतं. त्या क्षणी मला त्यांच्या मनातल्या एकटेपणाची खरी जाणीव झाली. आम्ही दोघेही बराच वेळ पावसात उभे राहिलो. त्या दिवसानंतर आमच्या नात्यात एक वेगळीच परिपक्वता आली आणि एकमेकांसाठी आधार बनलो होतो. आनंदाच्या क्षणी हसून वाटूक घेणारे आणि दुःखाच्या क्षणी खांदा देणारे मित्र बनलो होतो. मात्र आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. काही दिवसांनी त्यांच्या नवऱ्याला कायमस्वरूपी शहरातच काम मिळालं आणि तो घरी जास्त वेळ राहू लागला. परिस्थिती हळूहळू बदलू लागली. भेटी कमी झाल्या, गप्पा कमी झाल्या, पण मनातील भावना मात्र तशाच राहिल्या. आता आमच्या नजरा बोलत होत्या. समोरासमोर भेट झाली की अत्यंत एक हलकंसं स्मितही दिवसभराचा आनंद देऊन जायचं.
आम्ही दोघांनी कळत होतं की काही नाती शब्दांमध्ये बांधता येत नाहीत. पुढील काही आठवडे असेच शांतपणे निघून गेले. बाहेरून पाहिलं तर सगळं पूर्वीसारखंच होतं, पण आमच्या मनात मात्र खूप काही बदललं होतं. आता आमच्यातील नातं शब्दांपेक्षा नजरेतून जास्त व्यक्त व्हायचं. सकाळी दार उघडताना समोर त्यांची एक झलक दिसली की दिवस आनंदात जायचा. कधी जिन्यात अचानक भेट झाली तर 2 क्षणांच्या संवादातही मन भरून यायचं. एक दिवस संध्याकाळी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यांनी आम्हाला खास बोलावलं होतं. घरात छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. सगळे हसत खेळत होते. त्या दिवशी मी प्रथमच त्यांच्या नवऱ्याकडे नीट लक्ष दिलं. तोही वाईट माणूस नव्हता, पण कामाच्या व्यापात अडकून त्याने नकळत आपल्या कुटुंबापासून अंतर निर्माण केलं होतं. वहिनींच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण त्यामागची पोकळी आता मला स्पष्ट दिसत होती. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा मी गच्चीवर गेलो. काही वेळाने त्या देखील तिथे आल्या. शहराच्या दिव्यांनी आकाशाखाली एक सुंदर दृश्य निर्माण केलं होतं. आम्ही दोघे शांतपणे उभे राहिलो. त्या हळू आवाजात म्हणाल्या, कधी कधी वाटतं आयुष्य थोडं वेगळं असतं तर किती बरं झालं असतं. त्यांच्या आवाजात हुरहुर होती. मी काही क्षण शांत राहिलो आणि मग म्हणालो, कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्न अपूर्ण राहण्यासाठीच असतात. त्या माझ्याकडे पाहून हलकसं असल्या, पण काही माणसं त्या अपूर्ण स्वप्नांनाही सुंदर बनवतात. त्या म्हणाल्या, त्या रात्री बराच वेळ आम्ही भूतकाळ, भविष्य आणि आयुष्याच्या वळणाबद्दल बोलत राहिलो. दिवस पुढे सरकत गेले. माझी पत्नी माहेरून परत आली आणि घरात पुन्हा गजबज सुरू झाली. वहिनी पूर्वीसारख्याच आमच्या घरी येऊ लागल्या, मात्र आता आम्ही दोघेही अधिक सावध झालो होतो. आमच्या भावना मनातच जपून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तरीही काही क्षण असे यायचे जेव्हा नजरा भेटल्या की वेळ थांबल्यासारखा वाटायचा. एक रविवारी आम्ही सगळेजण जवळच्या तलावावर फिरायला गेलो. मुलं खेळण्यात रमली होती आणि बाकी सगळे फोटो काढण्यात व्यस्त होते. त्या माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. तलावावर पडणाऱ्या सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांकडे पाहत त्या म्हणाल्या, काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात, नाही का? मी मान हलवली. त्या पुढे म्हणाल्या, पुढे सगळं बदललं तरी हे दिवस मी कधी विसरणार नाही. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. मला जाणवत होतं की आयुष्य मला कुठेही घेऊन जाईल, पण या आठवणी कायम सोबत राहतील. आणि त्या दिवसापासून आमच्या नात्याने एक नवं रूप घेतलं. ते केवळ आकर्षण राहिलं नव्हतं, तर एक गैरा भावनिक बंध बनलं होतं, जो काळ, अंतर आणि परिस्थिती यांच्या पलीकडे जाऊन मनात कायमचा घर करून बसला होता. पुढे मात्र नियती आमच्यासाठी एक असा वळण घेऊन येणार होती ज्याची आम्हा दोघांनाही अजिबात कल्पना नव्हती. नियती कोणतं वळण घेणार आहे याची आम्हा दोघांनाही कल्पना नव्हती. दिवस नेहमीप्रमाणे सुरू होते, पण मनात कुठेतरी एक अनामिक अस्वस्थता निर्माण झाली होती. एक सकाळ अशीच उजाडली. मी बाल्कनीत चहा घेत उभा होतो. समोरच्या घराचं दार उघडलं आणि वहिनी बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. त्या काहीशा विचारात हरवल्यासारख्या वाटत होत्या. मी त्यांना विचारलं, सगळं ठीक आहे ना? त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यातील उदासी लपली नाही. त्या म्हणाल्या, हो सगळं ठीक आहे, पण मला जाणवत होतं की काहीतरी बिनसलं आहे. त्या दिवशी संध्याकाळी त्या आमच्या घरी आल्या. माझी पत्नी स्वयंपाकघरात होती. आम्ही तिघे गप्पा मारत बसलो होतो. अचानक त्यांनी सांगितलं की त्यांच्या नवऱ्याची बदली दुसऱ्या शहरात होण्याची शक्यता आहे. ते शब्द ऐकताच माझ्या मनात एक विचित्र पोकळी निर्माण झाली. मी शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. पुढचे काही दिवस त्या विषयावर अधूनमधून चर्चा होत राहिली. अखेर एक दिवस बातमी निश्चित आली. महिन्याभरात त्यांना हे शहर सोडावं लागणार होतं. त्या दिवशी रात्री मला झोपच लागली नाही. मनात सतत एकच विचार घोळत होता. ज्या व्यक्तीने गेल्या काही महिन्यात आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग व्यापला होता, ती आता दूर जाणार होती. दिवस झपाट्याने पुढे सरकत होते. घर बदलण्याची तयारी सुरू झाली. सामानाची बांधाबांध, कागदपत्रांची धावपळ आणि निरोपाच्या भेटीगाठी यामध्ये सगळे व्यस्त झाले. पण त्या गडबडीतही आमच्या नजरा अधूनमधून भेटायच्या आणि दोघांच्याही मनात एकच वेदना दाटून यायची. शेवटचा आठवडा सुरू झाला. एक संध्याकाळ आम्ही सगळेजण बिल्डिंगच्या टेरेसवर जमलो होतो. मावळणारा सूर्य आकाशात लालसर रंग पसरवत होता. वातावरणात एक हुरहुर होती. सगळे गप्पा मारत होते, पण माझं त्यांचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. काही वेळाने बाकीचे खाली गेले आणि आम्ही दोघेही तिथेच उरलो. त्या शांतपणे आकाशाकडे पाहत होत्या. मग हळू आवाजात म्हणाल्या, काही लोक आयुष्यात थोड्या काळासाठी येतात, पण कायमचे लक्षात राहतात. मी त्यांच्या शब्दाकडे लक्ष देत होतो. त्या पुढे म्हणाल्या, कधीकधी नात्यांना नाव नसतं, पण त्यांची किंमत खूप मोठी असते. माझ्या मनात दाटून आलेलं दुःख मी कसंबसं आवरलं. मी फक्त एवढंच म्हणालो, काही आठवणी अशा असतात की त्या काळाच्या ओघातही फिकट होत नाहीत. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी लगेच नजर दुसरीकडे वळवली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराबाहेर ट्रक उभा होता. सामान भरलं जात होतं.
बिल्डिंगमध्ये सगळं त्यांना निरोप द्यायला आले होते. त्यांच्या मुलीने माझ्या मुलीला मिठी मारली आणि दोघी रडू लागल्या. वातावरण भावूक झालं होतं. शेवटी निघायची वेळ आली. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. मग एका क्षणासाठी आमची नजरानजर झाली. त्या काही बोलल्या नाहीत आणि मीही काही बोलू शकलो नाही. पण त्या एका नजरेत हजारो भावना दडल्या होत्या. गाडी हळूहळू निघून गेली. मी तसाच उभा राहिलो. रस्त्यावरची धूळ खाली बसली. गर्दी कमी झाली, पण मनातील रिकामेपणा मात्र तसाच राहिला. पुढचे अनेक दिवस समोरचा बंद दरवाजा पाहताना त्यांची आठवण यायची. आयुष्य पुन्हा नेहमीच्या मार्गावर आलं. पण काही संध्याकाळी बाल्कनीत उभं राहिल्यावर अजूनही नकळत समोर पाहिलं जायचं. कारण काही नाती आयुष्यात कायमची राहत नाहीत, पण त्यांची आठवण मात्र मनाच्या एका कोपऱ्यात कायमची घर करून राहते. आणि कदाचित आमचं नातंही तसंच होतं. वेळ कोणासाठी थांबत नाही. त्यांच्या जाण्याला आता जवळपास 6 महिने झाले होते. सुरुवातीचे काही दिवस तर प्रत्येक सकाळी समोरच्या बंद दरवाजाकडे नजर जायची. नंतर हळूहळू आयुष्य पुन्हा आपल्या नेहमीच्या लयीत येऊ लागलं. माझ्या ऑनलाईन क्लासेस, घरातील जबाबदाऱ्या, मुलीचा अभ्यास आणि रोजच्या कामामध्ये दिवस भराभर जात होते. पण मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेल्या काही आठवणी मात्र अजूनही ताज्याच होत्या. एके दिवशी संध्याकाळी मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी सहज फोन उचलला. समोरून एक परिचित आवाज ऐकू आला. काही क्षण मी स्तब्ध झालो. तो आवाज वहिनींचाच होता. ओळखलं का? त्या हसत म्हणाल्या. त्यांच्या आवाजात पूर्वीसारखाच गोडवा होता. मीही हसत उत्तर दिलं. हा आवाज विसरणं शक्य आहे का? काही क्षण दोघेही शांत राहिलो. मग त्यांनी नवीन शहराबद्दल सांगायला सुरुवात केली. नवीन घर, नवीन वातावरण, मुलींची नवीन शाळा आणि नवऱ्याच्या कामाची धावपळ. सगळं ऐकताना मला जाणवत होतं की त्या बाहेरून आनंदी असल्या तरी जुन्या आठवणी त्यांनाही तितक्याच आठवत होत्या. त्या दिवसानंतर आमचं अधूनमधून बोलणं होऊ लागलं. मात्र आता त्यात पूर्वीसारखी अस्वस्थता नव्हती. आयुष्याने आम्हा दोघांना थोडं अधिक प्रगल्भ बनवलं होतं. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखाची चौकशी करायचो, मुलाबद्दल बोलायचो आणि जुन्या दिवसांच्या आठवणीवर हसायचो. एकदा त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या नवऱ्यामध्येही खूप बदल झाला आहे. नवीन शहरात गेल्यानंतर त्याला कुटुंबासाठी वेळ देण्याचं महत्त्व समजलं होतं. आता तो सुट्टीच्या दिवशी मुलीसोबत वेळ घालवत होता आणि पत्नीशीही मन मोकळेपणाने बोलत होता. हे ऐकून मला खरंच आनंद झाला. कारण त्यांच्या चेहऱ्यावर जे अपूर्णतेचं दुःख मी कधी काळी पाहिलं होतं ते आता हळूहळू कमी होत असल्याचं जाणवत होतं. वर्षभर उलटलं. एके दिवशी अचानक माझ्या शहरात त्यांचं येणं झालं. काही कौटुंबिक कामानिमित्त त्या 2 दिवसासाठी आल्या होत्या. त्यांनी फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही सर्व कुटुंबासह एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये भेटायचं ठरवलं. त्या दिवशी त्यांना पाहताच जुन्या आठवणी मनात जाग्या झाल्या. पण आता त्या आठवणींमध्ये वेदना कमी आणि आपुलकी जास्त होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. त्यांच्या नवऱ्याच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. जेवणाच्या टेबलावर सगळे हसत खेळत गप्पा मारत होते. काही क्षणासाठी माझी आणि त्यांची नजर भेटली. आम्ही दोघेही हलकसं हसलो. त्या हसण्यात भूतकाळाची जाणीव होती, पण त्याचबरोबर वर्तमानाचा स्वीकारही होता. निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा त्या म्हणाल्या, काही लोक आयुष्यात भेटतात आणि आपल्याला स्वतःबद्दल खूप काही शिकवून जातात. मी विचारलं, आणि आपण काय शिकलो? त्या हसल्या आणि म्हणाल्या की खरं आपुलकी नेहमी सोबत राहण्यात नसते, तर एकमेकांच्या आनंदासाठी मनापासून शुभेच्छा देण्यात असते. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. गाडी निघून गेल्यानंतर मी बराच वेळ तिथेच उभा होतो. मात्र यावेळी मनात रिकामेपणा नव्हता. काही नाती आपल्या आयुष्यात कायमची येण्यासाठी नसतात. ती आपल्याला काही शिकवण्यासाठी येतात आणि त्या नात्यांची आठवण मग आयुष्यभर एक सुंदर स्मित बनून मनात राहते. त्या दिवसानंतर आम्ही आपापल्या आयुष्यात व्यस्त झालो, पण एकमेकांसाठी मनात असलेला आदर आणि जिव्हाळा कायम राहिला. त्या भेटीनंतर पुन्हा बराच काळ निघून गेला. आयुष्य आता अधिक स्थिर झालं होतं. मुली मोठ्या होत होत्या, जबाबदाऱ्या वाढत होत्या आणि काळ प्रत्येकाला आपल्या दिशेने पुढे घेऊन जात होता. आमचं बोलणं आता फार क्वचित व्हायचं, पण जेव्हा व्हायचं तेव्हा त्यात एक वेगळीच परिपक्वता असायची. पूर्वीच्या भावनांची धग आता शांत झाली होती, पण एकमेकांबद्दलचा आदर आणि जिव्हाळा अजूनही तसाच होता. एके दिवशी सकाळी त्यांचा संदेश आला. त्यांनी लिहिलं होतं, आज खूप दिवसांनी जुन्या बिल्डिंगची आठवण आली. तो संदेश वाचताच माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. ती जुनी 4 मजली इमारत, संध्याकाळच्या गप्पा, सगळ्यांनी मिळून केलेले वाढदिवस, अचानक ठरलेले फिरायला जाण्याचे कार्यक्रम आणि एकमेकांच्या सुखदुःखात उभं राहणं. मी त्यांना उत्तर दिलं, काही जागा आपण सोडून जातो, पण त्या आपल्याला कधी सोडत नाहीत. काही वेळाने त्यांचा फोन आला. आवाजात एक हलकासा भावुकपणा होता. त्या म्हणाल्या, खरं सांगू का, त्या काळात मला स्वतःला समजून घेता आलं. माझ्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे हे कळलं. मी शांतपणे ऐकत होतो. त्या पुढे म्हणाल्या, कधीकधी माणूस स्वतःच्या आयुष्यात इतका अडकतो की त्याला स्वतःचं
मनचं ऐकू येत नाही. पण काही अनुभव थांबून विचार करायला भाग पाडतात. त्यांच्या शब्दात आता पूर्वीसारखी अस्वस्थता नव्हती. तिथे एक समाधान होतं. त्या दिवसानंतर आमचं बोलणं आणखी कमी झालं. पण जेव्हा जेव्हा संपर्क व्हायचा तेव्हा त्या एखाद्या जुन्या मित्रासारखा असायचा. वर्ष पुढे सरकत गेली. एक दिवस अचानक मला एका समारंभाचं निमंत्रण मिळालं. त्यांच्या मुलीचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या आनंदाच्या निमित्ताने छोटासा कार्यक्रम ठेवला होता. मी कुटुंबासोबत तिथे गेलो. अनेक वर्षांनी पुन्हा आम्ही समोरासमोर उभे होतो. काळाने दोघांच्या चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा उमटवल्या होत्या, पण डोळ्यामधील ओळख तशीच होती. कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला काही क्षण एकांतात बोलायला मिळाले. त्या हसून म्हणाल्या, "बघा ना, किती पटकन वर्ष निघून गेली." मी म्हणालो, "हो, पण काही आठवणी अजूनही अगदी कालच्याच वाटतात." त्या क्षणी आम्ही दोघेही हसलो. त्या हसण्यात आता कोणताही हुरहुर नव्हती, पण फक्त कृतज्ञता होती. कृतज्ञता त्या काळासाठी, त्या आठवणींसाठी आणि आयुष्याने शिकवलेल्या धड्यांसाठी. निरोप घेताना त्यांनी एवढंच म्हटलं, "आयुष्यात काही माणसं भेटतात आणि कायमची आपली कथा बदलून जातात." मी उत्तर दिलं, "आणि काही कथा संपल्या तरी त्यांचा अर्थ आयुष्यभर उलगडत राहतो." त्यानंतर आम्ही आपोआप वाटेने निघालो. गर्दीत त्या हळूहळू दिसेनाशा झाल्या. पण यावेळी मनात ना दुःख होतं ना रिकामेपणा. कारण त्या काही नात्यांचा शेवट हा विरह नसतो, तो एका सुंदर आठवणींमध्ये झालेले रूपांतर असतो. आणि आमच्या कथेनेही आता तसंच रूप घेतलं होतं. एक अशी आठवण जी काळाच्या ओघात अधिक शांत, अधिक सुंदर आणि अधिक मौल्यवान होत गेली. त्या दिवसानंतर पुन्हा अनेक महिने निघून गेले. आयुष्य आपापल्या मार्गाने पुढे जात होतं. जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. मुलींचे शिक्षण, घरातील काम, नोकरी आणि भविष्यासाठीचे नियोजन यामध्ये दिवस कसा संपायचा ते कळत नव्हतं. पण काही संध्याकाळी अशा असायच्या की अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडायचं, एखादा जुना फोटो समोर यायचा किंवा एखादी आठवण मनाच्या दारावर हलकीशी टकटक करून जायची. अशाच एका संध्याकाळी माझ्या मोबाईलवर त्यांचा संदेश आला. "आज आपल्या जुन्या बिल्डिंगसमोर गेले." एवढाच छोटासा संदेश होता, पण तो वाचताच माझ्या डोळ्यासमोर कितीतरी आठवणी जिवंत झाल्या. मी उत्तर दिलं, "मग कसं वाटलं?" काही वेळाने त्यांचा फोन आला. त्या शांत स्वरात म्हणाल्या, "खूप काही बदललं आहे. नवीन लोक राहायला आले आहेत. जुनं काहीच दिसत नाही, पण तरी तिथे उभं राहिल्यावर असं वाटलं की आपल्या आयुष्याचा एक तुकडा अजूनही तिथेच आहे." त्यांच्या आवाजात एक वेगळीच भावना होती. मीही काही क्षण शांत राहिलो, कारण त्यांच्या बोलण्यातलं सत्य मलाही जाणवत होतं. काही जागा, काही माणसं आणि काही काळ असेच असतात की ते आपल्यातून कधीच निघून जात नाहीत. पुढच्या काही दिवसात काळ असे असतात की ते आपल्यातून कधीच निघून जात नाही. मात्र आता त्या संवादात कोणताही ताण नव्हता. आम्ही जुन्या मित्रांसारखे बोलत होतो. एकमेकांच्या मुलांच्या प्रगतीबद्दल, घरातील बदलांबद्दल, आयुष्यातील नवीन गोष्टींबद्दल चर्चा करत होतो. एक दिवस त्या अचानक म्हणाल्या, "तुम्हाला माहीत आहे का, मी आता पुन्हा चित्रकला सुरू केली आहे." मला आश्चर्य वाटलं, कारण पूर्वी त्यांनी अनेकदा सांगितलं होतं की लग्नानंतर त्यांच्या अनेक आवडी मागे पडल्या होत्या. मी त्यांना प्रोत्साहन दिलं. त्या आनंदाने म्हणाल्या, "कदाचित त्या स्वतःसाठी थोडा वेळ काढायला शिकल्या आहे." त्यांचं ते वाक्य ऐकून मला समाधान वाटलं, कारण ज्या स्त्रीच्या डोळ्यात एकेकाळी एकटेपणाची छाया दिसायची, त्याच डोळ्यात आता आत्मविश्वास आणि शांतता दिसत होती. काही महिन्यांनी त्यांनी त्यांच्या काढलेल्या चित्राचं छोटंसं प्रदर्शन भरवलं. त्यांनी खास निमंत्रण पाठवलं. मी कुटुंबासह तिथे गेलो. प्रदर्शनात अनेक सुंदर चित्रं होती. प्रत्येक चित्रामागे एक कथा होती, एक भावना होती. मी एका चित्रासमोर बराच वेळ थांबलो. त्या चित्रात एका जुन्या इमारतीची बाल्कनी दाखवली होती आणि समोर मावळता सूर्य होता. मी चित्राकडे पाहत राहिलो. तेवढ्यात त्या माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. हलकंसं हसत त्या म्हणाल्या, "हे चित्र पाहून काही आठवतं आहे का?" मीही हसलो, "खूप काही." एवढंच उत्तर दिलं. त्यांनी काही बोललं नाही. पण त्या क्षणी दोघांनाही समजलं होतं की काही आठवणी शब्दांत सांगण्याची गरज नसते. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही निरोप घेतला. यावेळी मात्र मनात एक वेगळीच भावना होती. भूतकाळाची ओढ नव्हती, तर त्याबद्दल कृतज्ञता होती. कारण त्या आठवणींनी आम्हाला घडवलं होतं, अधिक समजूतदार बनवलं होतं. घरी परतताना मी खिडकीबाहेर पाहत होतो. सूर्य मावळत होता. आकाशात केशरी आणि गुलाबी रंग पसरले होते. त्या क्षणी मला जाणवले की काही कथा शेवटासाठी लिहिलेल्या नसतात, त्या प्रवासासाठी लिहिलेल्या असतात. आणि आमची कथा देखील तशीच होती. एका काळात मनाला स्पर्श करून गेलेली, आयुष्याला नवा अर्थ देऊन गेलेली आणि शेवटी सुंदर आठवण बनून हृदयात कायमची जपली गेलेली. पण नियतीकडे अजून एक छोटंसं आश्चर्य शिल्लक होतं. त्यांची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती, पण नियतीकडे अजून एक छोटंसं आश्चर्य शिल्लक होतं. त्या प्रदर्शनानंतर
साधारण वर्षभर आमचा संपर्क अधूनमधून होत राहिला. आयुष्य आता पूर्णपणे वेगळ्या टप्प्यावर पोहोचलं होतं. मुली मोठ्या झाल्या होत्या, घरातील जबाबदाऱ्या बदलल्या होत्या आणि आम्ही दोघेही अनुभवाने अधिक समृद्ध झालो होतो. एक दिवस सकाळी त्यांच्या नवऱ्याचा फोन आला. त्यांचा आवाज उत्साही होता. त्यांनी सांगितलं की त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने त्यांनी एक छोटासा समारंभ आयोजित केला आहे. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला आवर्जून बोलावलं. निमंत्रण स्वीकारताना माझ्या मनात अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. समारंभाच्या दिवशी आम्ही सगळे तिथे पोहोचलो. हॉलमध्ये आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक, मित्रमंडळी आणि जुने परिचित सगळे उपस्थित होते. काही वेळाने मोहिनी मंचावर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होतं. त्या पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी वाटत होत्या. कार्यक्रमात त्यांच्या नवऱ्याने भाषण करताना एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, आयुष्यात कामाच्या मागे धावताना मी अनेकदा कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, पण माझ्या पत्नीने कधी साथ सोडली नाही आणि मी जे काही आहे आज त्यामध्ये तिचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांचे शब्द ऐकताना माझी नजर नकळत वहिनींकडे गेली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. त्या क्षणी मला जाणवलं की ज्या प्रेमाची, ज्या जिव्हाळ्याची आणि ज्या सहवासाची त्या एकेकाळी अपेक्षा करत होत्या ते आता त्यांना मिळाला होता. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला एका कोपऱ्यात बोलावलं. काही क्षण आम्ही दोघेही शांत उभे राहिलो. मग त्या हसत म्हणाल्या, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, आयुष्यात काही लोक आपल्याला कायमचे मिळत नाहीत, पण ते आपल्याला स्वतःला समजून घ्यायला मदत करतात. तुम्ही माझ्यासाठी तसं माणूस आहात. त्यांच्या शब्दांनी माझं मन भरून आलं. मीही हसत म्हणालो, आणि तुम्ही मला शिकवलंत की प्रत्येक नात्याचं अंतिम ध्येय एकत्र राहणं नसतं. कधीकधी एकमेकांच्या आयुष्याला योग्य दिशा देणं हेच त्यांचं खरं सौंदर्य असतं. त्या क्षणी आम्ही दोघांनी भूतकाळाकडे शेवटच्यांदा प्रेमाने पाहिलं आणि मग त्यांना शांतपणे निरोप दिला. काही वेळाने आम्ही आपापल्या कुटुंबात मिसळलो. मुलं हसत होती, माणसं गप्पा मोठी मारत होती आणि वातावरणात समाधान भरून राहिलं होतं. घरी परतताना गाडीत बसून मी खिडकीबाहेर पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिव्याची रांग चमकत होती. मनात एक विलक्षण शांतता होती. मला जाणवलं की काही कथा अपूर्ण राहूनही पूर्ण असतात. त्यांचा शेवट दुःखात होत नाही, तर समजुतीत, कृतज्ञतेत आणि आठवणींच्या सुंदर प्रकाशात होतो. वर्षानुवर्षे ही त्या दिवसांची आठवण आली की मनात हसू उमटत राहिलं. कारण ती कथा केवळ दोन व्यक्तींची नव्हती. ती होती मैत्रीची, जिव्हाळ्याची, भावनांच्या गुंतागुंतीची आणि शेवटी योग्य मार्ग निवडण्याच्या परिपक्वतेची. आणि अशा प्रकारे त्या जुन्या बिल्डिंगमध्ये सुरू झालेल्या एका अनोख्या नात्याची कथा आठवणींच्या सुवर्णपानावर कायमची कोरली गेली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.